1857 साल आहे, स्वातंत्र्य युद्ध झालं, पण 1857लाच मुंबई युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. म्हणजे एका वेळेस झाशीची राणी आपल्या मुलाला बांधून घोड्याच्या तापावरती देश हादरवती आहे आणि त्याच वेळेस इथे तोवर युनिव्हर्सिटी नाहीये. पूर्वीच्या काळी काय होतं, संस्कृत आणि प्राकृत यांचं अस्तित्व वेगवेगळं होतं आणि काही अधिकार ज्ञानाचे हे फक्त संस्कृतला देण्यात आले होते. जसा अध्यात्मविद्येचा अधिकार असेल, वेदांचा अधिकार असेल, तर ज्ञान असं बंदिस्त होता कामा नये. या विचारातून ज्ञानेश्वर माऊलींनी गीता ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये मराठीत आणली आणि आपल्याला हा विश्वास दिला की मराठी ज्ञान भाषा सुद्धा. ज्येष्ठा गौरीची जी गोष्ट आहे, तर आम्ही ज्येष्ठा गौरीची गोष्ट सांगितली आणि ज्येष्ठा गौरीची गोष्ट आणि सिंड्रेलाची गोष्ट यात काय साम्य आहे सांग पाहू मला. आता आम्ही असं पाहतो की मधुरेला येणारी तरुणाई खूप आहे, त्यातली अनेक जण कॉन्व्हेंटची पण असतात आणि ती आल्यानंतर म्हणतात आता मी घरी जाताना ना एक मराठी पुस्तक विकत घेऊन जाणार. तर मला ते फार महत्वाचं वाटतं की हा बदल होऊ शकतो. आपल्या मराठी भाषेने वेगवेगळी आव्हानं झेलली, त्यातून मग छत्रपती शिवाजी महाराज येतात. ते स्वतःचा राज्यभाषा कोश तयार करतात. भाषा शिकता येते. सगळ्या मराठी लोकांनाही असं सांगावंसं वाटतं की त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना जुजबी बोलण्यासाठीचं, संवादासाठीचं मराठी जरूर बोलता येणार आहे. तर आम्ही प्रयत्न करतो आहोत. आमची इच्छा हीच आहे की जगाच्या पाठीवर आज मराठी माणूस जिथे जिथे आहे तिथे तिथे मराठी भाषेची गोष्ट आपण घेऊन जावं.